एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षातर्फे 100% बाधित गावात जाऊन दसरा सण साजरा करण्यात आला। उत्तर सोलापूर तालुक्यातील तेलगाव याचा सर्वाधिक फटका बसला। गावातील सर्वच ग्रामस्थांना घरदार सोडून स्वतःचा जीव वाचवत जिल्हा प्रशासनाकडून उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या निवारास्थळी जावे लागले। पण एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांनी दसरा सण स्वतःच्या कुटुंबासोबत साजरा न करता पूरग्रस्त शेतकऱ्यांना आधार देत मदत करत त्यांच्या जनावरांसाठी चारा उपलब्ध करून दिला। पुरानंतर गावात रोगराई पसरू नये म्हणून सेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी चिखलात उतरून स्वच्छता करताना दिसून आले। इतकेच नव्हे तर औषधे वाटप केली। पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे करत सेनेचे अमोल शिंदे यांनी राजकीय पुढाऱ्यांसमोर नवा आदर्श घालून दिला। पूरग्रस्तांना मदत करण्यामागची भूमिका स्पष्ट करताना सेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे काय म्हणाले तेही पहा। सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 15 दिवसापासून जे पावसाने थैमान घातल्यामुळं जे नदीला पूर आलाय, सीना नदीच्या काठावर असलेली जी काही गाव आहेत ती प्रचंड मोठ्या प्रमाणात बाधित आहेत, तुम्हाला माहित आहे। आणि हे तेलगाव हे 100% पाण्यामध्ये होतं। आज तुम्ही बघितलं असेल येलनामाईचं इथं मंदिर आहे, ह्याचा कळसापर्यंत पाणी झालं आहे। आजवरच्या इतिहासात कधीच इतकं पाणी इथं आलेलं नाही। इथली जुनी लोक सांगतात की आजवर कधी एवढं पाणी आलं नव्हतं, पण इथं आलेलं आहे। आज दसऱ्याचा दिवस आहे, लोकांच्या घरात सगळीकडे आनंद उत्सव साजरा असताना आज इथल्या लोकांना आपल्या घरातला गाळ काढणे, चिखल काढणे आणि पुन्हा एकदा संसार उभा करण्याकरताची धडपड करणं हा दिवस निसर्गाने आणलेला आहे। पण आज शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईमध्ये होत असताना सुद्धा शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार आम्ही ठरवलं होतं की दसरा मेळावा शेतकऱ्याच्या बांधावर या उद्देश घेऊन आम्ही आज शेतकऱ्यांकडे गेली 8 दिवस झालं सातत्यानं संस्कार उपयोगी साहित्य असेल, धान्य वाटप असेल, मुक्या जनावरांना चारा असेल, अशा विविध पद्धतीने आपण शेतकऱ्याच्या सोबत राहण्याचं काम करतोय। ही जी मदत आहे ही खूप मोठी मदत आहे असं मी कधी म्हणणार नाही, पण आम्हाला एकच विश्वास द्यायचा आहे की आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत। या संघर्षाच्या काळात शेतकऱ्यांनी स्वतःला एकटं समजू नये, हे सगळ्यासाठी शिवसेना तुमच्या सोबत आहे हा मेसेज देण्याकरता आम्ही आलोय। एकनाथ शिंदे साहेब सांगत असतात की लोकांपर्यंत जा, लोकांमध्ये जाऊन काम करा। आणि बाळासाहेबांनी जी शिकवण दिलेली आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण म्हणून कुठलेही राजकारण न करता आज गावातल्या प्रत्येक माणसाला, प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला आधार देण्याकरता सोबत आहे हे सांगण्याकरता इथपर्यंत आलेलं आहे। शासनाच्या पद्धतीनं मदत करतेच, पण आपलं पण दायित्व आहे। आपण सगळ्यांनी या शेतकरी राजाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे। मी खास करून जे काही शहरातले, सोलापूर शहरातले उद्योगपती असतील, व्यापारी असतील, सदन व्यक्ती असतील, त्या सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की कधीतरी एकदा या लोकांच्या व्यथा ऐकण्याकरता गावाकडे या, बघा कशा पद्धतीचं जीवन हे आता जगतायत आणि या सगळ्यांना आधार देण्याचं काम आपलंच आहे। कारण हा शेतकरी राजा सगळ्याला पोचणार आहे, त्याच्यावरच सगळं आपलं जीवन चरित्र आहे आणि त्याच्यावरच तणी अडचणीत असताना आपण सगळ्यांनी माणुसकी हा धर्म डोळ्यासमोर ठेवून आपण इथं आलं पाहिजे। आज आम्ही साफसफाई करण्याकरता फायर ब्रिगेडची गाडी घेऊन आलोय, लोकांना औषध उपचारासाठी गोळ्या औषध घेऊन आलेलो आहे, आणि मुक्या जनावरांना चारा घेऊन आलेलो आहे, अन्नधान्याचे किट सुद्धा आणलेले आहेत। पण मला गावच्या काही लोकांनी सांगितलं की आमच्या घरातच किट ठेवण्यासाठी सुद्धा जागा नाही, एवढा मोठा गाळ आज आमच्या घरात आहे। त्याच्यामुळं मी एवढंच सांगतो, पण तेलगाव गावाला ग्रामस्थांची चर्चा करत असताना एक गोष्ट लक्षात आली की वारंवार 2020चा पूरला सुद्धा या गावाला बाधित झालेला आहे, त्याच्या आधी सुद्धा या गावाला
नदी बघितलं असाल तुम्ही, इथं आहे ऊस सगळ्या गावचा, नदी काठची काय परिस्थितीच राहिली नाही. अशा वाईट वातावरण या गावचं झालं असताना या गावचा 100% या गावचं पुनर्वसन उंच ठिकाणी झालं पाहिजे. ज्या पद्धतीनं शिरवाळवाडीला मोठा हे झालं त्यावेळेस पूर्ण इरशाळवाडीमध्ये एकनाथजी शिंदे साहेबांनी त्या लोकांच्या पाठीमागे उभं राहिलं आणि इरशाळवाडीत कशा पद्धतीनं पुनर्वसन झालं त्याच पद्धतीनं तेलगाव मधल्या लोकांचं पुनर्वसन झालं पाहिजे. त्याच तरच या लोकांना आधार मिळेल. नाहीतर पुन्हा अजून नैसर्गिक आपत्ती येणार, पुन्हा हे 2 वर्षांनी हेच सगळं होणार आणि या लोकांनी संसार उभा करायचा आणि पुन्हा कोडमाळायचा. हे असं होऊ नये. मी सरकारला, मी जरी सत्तेतला जिल्हा प्रमुख असलो तरी हात जोडून विनंती करतो, शिंदे साहेब तुम्ही एकटेच करू शकता, आम्हाला विश्वास आहे. बाकीच्या मुख्यमंत्री साहेब असतील, अजितदादा असतील, यांनाही विनंती आहे की तुम्ही आता लक्ष दिलं पाहिजे आणि या गावचं पुनर्वसन 100% उंच ठिकाणी झालं पाहिजे.